बरं, हे सगळं करत असताना MCA साठी वेळ कधी मिळतो? आवड असली की वेळ मिळतो. वाचनाची जशी आवड आहे तशी क्रिकेटची आवड आहे. आणि मग MCA तर माझं माहेरघर आहे. मी स्वतःच खेळाडू आहे, क्रिकेट खेळलेलो आहे, आणि त्यामुळे MCA आमचा परिवार आहे. पण MCA निवडणुकीमध्ये यावेळी पडद्यामागे असं काय काय घडलं हे आम्हाला नक्की ऐकायला आवडेल. जे घडलं ते समोरच आहे, पडद्यामागे काय नाही. तिथे 2 गटांची ताकद आहे. पण इकडे तुम्हाला नवाब मलिक चालत नाही, तिकडे आव्हाड चालतात, हे कसं? आम्हाला नाही चाललं. आमच्या गटाचे ते उमेदवार नव्हते, पवार गटाचे होते. पण तुम्ही सपोर्ट केलात, मदत केलीत. पवार शिलार गट एकत्र लढला. ती काही इलेक्शन, जनरल इलेक्शन नाही आहे. तिथे राजकीय पक्ष म्हणून कोणी लढलंही नाही आहे. आपल्याकडे गैरसमज होतो किंवा केला जातोय किंवा होऊ शकतो. मी होणाऱ्यांचाही काही दोष असं म्हणणार नाही. MCAची इलेक्शन काही राजकीय पक्षांची निवडणूक आहे ना. तिथे विलासराव देशमुख अध्यक्ष होऊन गेले, तिथे मनोहर जोशी अध्यक्ष होऊन गेले, तिथे शरद पवार अध्यक्ष होऊन गेले, मी अध्यक्ष राहिलो. आम्ही काय तिकडच्या बाहेर कार्यालयाच्या कुठल्या पक्षाचा झेंडा नाही ना लावला. क्रिकेटमध्ये राजकारण आणूच नये. काही पक्षांना ती प्रगल्भता अजून यायची आहे, तो भाग वेगळा. पण MCAच्या निवडणुकीत राजकीय पक्ष म्हणून लढलो नाही. लढलो असतो राजकीय पक्ष म्हणून तर विरोधातच लढलो असतो. आणि दोन्ही गटांनी एकत्र लढलं पाहिजे असे माननीय मुख्यमंत्र्यांची सूचना होती. तर त्यांचे उमेदवार त्यांचे, आमचे उमेदवार आमचे, आमच्या उमेदवाराबद्दल ते बोलले, त्यांच्या उमेदवाराबद्दल पॅनल म्हणून आम्ही बोललो. आव्हाडांना समर्थन राजकीय कधी करूच शकत नाही. त्यांच्या विरोधात जेवढं सडेतोड सभागृहात आणि बाहेर मी बोललो आहे तेवढं अन्य कुठल्याही पक्षाचा माणूस बोललाच नसेल. आणि तेवढे MCAची इलेक्शन ही अराजकीय आहे. ती त्या 2 गटांची होती आणि त्यात माझ्या गटाचे उमेदवार आव्हाड नव्हते. बरं, ठीक आहे. पण मदत झाली आणि जे काही झालं त्याच्यानंतर काही प्रतिक्रिया देखील आल्या लोकांच्या, त्या थोड्याशा तीव्र होत्या आपल्याला घेऊन, की मग ह्या उद्रेकाकडे कसं बघताय? प्रतिक्रिया प्रेम आहे त्यांचं माझ्यावर. आईकडनंच अपेक्षा लोक करतात, वडिलांकडनंच काहीतरी मागतात, भावाकडनंच प्रेम मागतात, बहिणीकडूनच आशीर्वाद मागतात. तसं आपल्या सहकार्याकडून चांगली अपेक्षा करतात. हे प्रेमच आहे. त्यांचं प्रेम मी स्वीकारतो. बरं, तसं तुमचं अनेकांवर प्रेम आहे. तुमचं पवारांवर आहे, पवारांचे तुमच्यावर आहे. कधीतरी या प्रेमामुळे अडचण निर्माण होते राजकीय? प्रेम वगैरे हा शब्द थोडा मोठा होईल, पण हो, एकत्र केलं आम्ही. आणि पवार साहेबांनी त्यांच्या पद्धतीने क्रिकेटचं काम केलं आणि जे केलं त्यातल्या काही चांगल्या गोष्टी केल्याच आहेत. अरुण जेटलीजींनी केल्या चांगल्या गोष्टी. अमित शहाजी आमचे गुजरात क्रिकेटमध्ये होते, त्यांनी उत्तम गोष्टी केल्या. जय शहा आमचे आहेत, ते ICCचे अध्यक्ष आहेत, BCCIचे सेक्रेटरी होते. त्यांनी तर नवनवीन गोष्टींचा पूर्ण सपाटा लावला. त्या चांगल्या गोष्टी बघितल्याच पाहिजेत ना. नाही, पण कधीतरी असे जे आपले संबंध असतात राजकीय, त्याच्यामुळे अडचणी निर्माण होतात का? हा माझा मूळचा प्रश्न. बघा, असं किंवा तुम्हाला झालंय का? बघतो तसा त्याच्यावर आहे. जेव्हा आपल्या भूमिका स्पष्ट असतात ना त्यावेळेला अडचण नाही ना. आणि तुम्ही आता मला विचारलं तर त्याचं उत्तरही देता येईल ना. हे पवारांना विचारलं पाहिजे ना आमच्या स्नेहांनी, की बा तुम्हाला हिंदुत्ववादी आशिष शेलार का चालला? जितेंद्र आव्हाडांना कुठेतरी प्रश्न विचारला का आमच्या स्नेहांकित लोकांपैकी, की तू आशिष शेलारांच्या घरी का गेलास? तू ज्यांना विरोधी, संविधान विरोधी असं खोटं खोटं बोलतोस त्यांच्याकडे का गेलास? त्यामुळे याच्यातले गैरसमज स्पष्ट असले पाहिजेत.